पुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाची पोलिसांकडे कबुली. दारूच्या नशेमुळे त्या रात्री घडलेला आठवत नाही. रक्तासाठी डॉक्टरांचा आग्रह असल्याचा शिवानी अग्रवालचा जबाब. पश्चिम बंगालच्या देगंगा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 61 मध्ये आज पुन्हा मतदान केंद्राभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात. गेल्या 72 तासात ओडिशात 99 जणांचा उष्णतेने मृत्यू. संपूर्ण उन्हाळ्यात 141 मृत्यूची ओडिशा जिल्हाधिकाऱ्यांची नोंद. तर देशभरातील आकडा 211 वर. मुंबईसह महाराष्ट्राला देखील झळा. मे महिन्यात देशभरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे 46 बळी. 3 महिन्यात 56 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रात 11 जण मृत्युमुखी. तर मध्य प्रदेशात सर्वाधिक अर्थातच 14 जणांचा मृत्यू. निवडणुका संपताच टोलची धाड सुरू. मुंबई पुण्यासह देशभरातील टोलमध्ये 3 ते 5% वाढ. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. निवडणुका संपताच दुधाच्या किमतीत वाढ. अमूलनं सर्व प्रकारच्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले. आजपासून दरवाढ लागू. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात 4 जूनला मतमोजणी. तर मतमोजणीसाठी केंद्रावर 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त. मुंबईच्या नेस्को सेंटरमधील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काहीसे बदल. शंकरवाडी ते दहिसर चेक नाक्यावर खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी. तर 4 जून रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 8% कमी पाणी साठा. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा फायदा बेस्टला. 2 दिवसात बेस्टमधून 55 लाख मुंबईकरांचा प्रवास. 5 कोटींचा गल्ला.